नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, जुलैचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का? जुलै हप्ता वितरण हे कधी सुरू होणार आहे? कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होतील? आणि आता ऑगस्ट पण जवळजवळ संपण्यात आलेला आहे, त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा होणार का? आणि हप्ते आता किती मिळणार? असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणी बघा, सोशल मीडियावर असं बघण्यात आलं की जो GR निघाला होता 12 ऑगस्टला, तो GR डिलीट करण्यात आलेला आहे असं. आता याबद्दल किती सत्यता आहे हे तर येणारा अपडेटच ठरवेल आणि नवीन उद्याच कळेल की GR हा डिलीट झालेला आहे का, यामध्ये किती सत्यता आहे ते. लाडक्या बहिणी, कदाचित असेही असू शकते की लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट दोनही हप्ते सोबत मिळू शकतात आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते हे लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमेचं औचित्य साधून हप्ते वाढून मिळू शकतात. लाडक्या बहिणी, काय आहे सत्य सगळं जाणून घेऊया. लाडक्या बहिणी बघा, आता 12 ऑगस्टला GR निघाला होता जुलै महिन्याच्या हप्त्याचा आणि आता GR निघून म्हणजे भरपूर दिवस उलटलेले आहेत. आज आहे 23 ऑगस्ट, म्हणजे जवळजवळ 11 दिवस झालेले आहे GRला येऊन. त्याच्यामुळे कदाचित जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्त्यांचा GR हा सोबत येऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना दोन्ही पण हप्ते हे सोबत मिळू शकतात. कारण की राखी पौर्णिमा पण आहे, सणाचे लाडक्या बहिणींना पैसे लागतात आणि लाडकीचा सण आहे, त्यामुळे सरकारचा हा डिसिजन कदाचित बदललेला असेल, म्हणून कदाचित GR जो आहे तो डिलीट झालेला असेल किंवा डिलीट करण्यात आलेला असेल. परंतु यामध्ये किती सत्यता आहे ते तुम्हाला आता उद्याच कळेल. लाडक्या बहिणी बघा, असे होऊ शकते बरं का की लाडकीला दोन्ही पण हप्ते हे जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते सोबत मिळतील. कारण की ऑगस्ट पण आता जवळजवळ म्हणजे अर्ध्याच्या पेक्षा जास्त ऑगस्ट महिना संपण्यात आलेला आहे आणि राखी पौर्णिमा आहे 27 तारखेला, तर 28 तारखेला. तर आता लाडक्या बहिणी बघा, उद्या म्हणजे सोमवार आहे, 24 ऑगस्ट आहे. उद्या 100% वितरणाला सुरुवात होऊ शकते. 24, 25 आणि 27 तारखेला या 3 दिवसामध्ये वितरण होण्याची दाट शक्यता आहे. कारण की राखी पौर्णिमा पण आहे आणि आता सरकारने होल्ड करून ठेवला होता का GR काढूनही जुलैचा हप्ता सरकारने होल्ड करून ठेवला होता का, असे सगळे अनेक प्रश्न आहेत. काही टेक्निकल प्रॉब्लेम होते का, की सरकारला दोन्ही हप्ते सोबत द्यायचे आहे म्हणून असं सगळं झालेलं आहे. तर आता हे सगळं उद्या कळेल. तर उद्या 100% 24 तारखेला हा वितरणाला सुरुवात होणारच आहे असे आपला अंदाज आहे. आणि आपण जे पण प्रत्येक वेळेला जे काही आपण अंदाज वर्तवत असतो तो सगळा नेहमी खरा ठरत असतो. आणि आता सण पण आलेला आहे 2 दिवसावर लाडकीचा, त्यामुळे 24, 25 आणि 27 असे 3 दिवस वितरण भरभरून होण्याची शक्यता आहे. 26 तारखेला तर लाल तारीख आहे, ईद असल्यामुळे सुट्टी आहे, त्यामुळे 26 तारखेला ईद निमित्त वितरण होते की नाही याची शाश्वती फार कमी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, उद्या तुम्हाला जर जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला तर आठवणीने कमेंट करा. ज्या ज्या लाडक्या बहिणींना जुलैचे पैसे येणार किंवा आले त्यांनी आठवणीने कमेंट करा. फक्त मला 2-3 शब्दात कमेंट केली तरी चालेल. जे काय असेल, मुंबई जुलै हप्ता आला एवढीच मला कमेंट केली तरी चालेल. कारण की इतर लाडक्या बहिणींना पण कळतं की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जूनपर्यंतचे जे नियमित हप्ते येत आहेत त्यांनाही जुलैचा हप्ता मिळेल. अशा पद्धतीने हे सर्व अपडेट आहे. लाडक्या बहिणी बघा, तुमची आता ज्यांना जूनपर्यंत हप्ते आलेले नाहीत, परंतु त्यांची जर eKYC सरकारपर्यंत आता या काळात जर पोहोचलेली असेल तर त्यांना
जूनचा हप्ता जरी नाही आला तरी तुम्हाला जुलैचा हप्ता हा येऊ शकतो. कारण की तुमचं स्क्रुटिनीचं जर पूर्ण झालेलं असेल, तुमचं स्क्रुटिनीची जी प्रोसेस आहे ती जर पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला 100% जुलैचा हप्ता हा येणार आहे. लाडक्या बहिणी, जूनचा हप्ता जूनपर्यंत हप्ता आला नसेल तरी काळजी करू नका. तुमचा संपूर्ण स्क्रुटिनी जर पूर्ण झालेली असेल, KYCचा डेटा तुमचा पूर्ण झालेला असेल आणि सरकारपर्यंत ते अपडेट पोहोचलेलं असेल तर तुम्हाला जुलैचा हप्ता हा 100% मिळू शकतो. लाडक्या बहिणी, असे हे अपडेट आहे. उद्या वितरणाला सुरुवात होईल आणि 24, 25 आणि 27 3 दिवसात वितरण पूर्ण होईल. कारण की 28ला राखी पौर्णिमा आहे. त्यामुळे लाडकीचा सण हा आता सरकार अशा पद्धतीने म्हणजे 2 हप्ते देऊन कदाचित गोड करणार असेल. त्यामुळे अशा पद्धतीने हे सर्व अपडेट होते. तर लाडक्या बहिणी, आपली सगळेजण काळजी घ्या, आनंदी राहा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा. आणि माझी संपूर्ण फेसबुक पेज फॅमिलीलासुद्धा प्रेमपूर्वक विनंती आहे की आपलं पेज फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्व नियमित अपडेट मिळत राहील. आणि योग्य तो पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट ताबडतोब तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. सो थँक्यू व्हेरी मच.